नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ अपलोड नाही केलं आहे, कारण आपल्या मागे भरपूर धावपळ चालू होती. त्यानंतर म्हणजे एवढ्या अडचणी वाढत गेल्या ह्या मधल्या 15 ते 20 दिवसामध्ये की ते शक्यच झालं नाही सगळं व्हिडिओ बनवणं सांगणं. तर शेतकरी मित्रांनो, आपलं खरबूज प्लॉटची हार्वेस्टिंग झाली. तुम्हाला रेट टनेज हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगून देईन. त्यानंतर आता जे आपलं कलिंगड प्लॉट आहे सध्या, त्याला पाणी चालू आहे आणि ह्या कलिंगड प्लॉटला आज 46 दिवस पूर्ण झाले. 46 दिवसामध्ये तुम्ही कलिंगड बघू शकता, एक 1.5 किलोपर्यंत कलिंगड झालेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये आपल्याला सेटिंगला कोणतीही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. एकदम छान आणि सुंदर प्रकारे सेटिंग झालेली आहे. त्यानंतर कॅप्सूल साईजमध्ये कुठेही थ्रिप्स असन, त्यानंतर पांढरी माशीचे डम्पिंग असं कोणतंही प्रॉब्लेम यंदा आपल्याला प्लॉटमध्ये दिसून आलेलं नाही आहे. बघू शकता किती छान प्रकारे आणि सुंदर अशा सेटिंग ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, पाणी भरपूर असं चालू आहे ह्या प्लॉटला, कारण ह्या दिवसामध्ये पाणी जास्त लागतं कलिंगड प्लॉटला. खरबूज प्लॉटला बी जास्तच पाणी लागत असतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता इथं सेटिंग दाखवतो मी. आपण जे करतोय ते स्वतःचे जेव्हावर करतोय, कोणाचंही मार्गदर्शन किंवा कोणाचंही आपल्याला सल्ला नाही आहे. कलिंगड प्लॉट असो, खरबूज प्लॉट असो, आपण वेळोवेळी म्हणजे आपल्या शेतामध्ये नवीन काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे नुकसान झालं तरी आपलं आणि प्रॉफिट झालं तरी आपलं, पण आपण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून शेतकऱ्याला जर प्रॉफिट आपला झाला तर आपण त्याला चांगला सल्ला देऊन त्यांचे चांगले पैसे बनवण्याचा आपण प्रयत्न करण्याचं काम करतो आहे. त्यासाठी आपल्याला वेळ तर लागणारच आहे, कारण प्रत्येक पिकामध्ये अनुभव घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता मी सेटिंग दाखवतो. 1 2 3 4 5 6 आणि 7 8 9 इथं 10, म्हणजे माझ्या 4 फुटाच्या घेऱ्यामध्ये जवळपास 12-13 सेटिंग आहे. तुम्ही पुढं पण बघू शकता, सेटिंग तशीच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 4-5 हे तर जवळपास 2 फुटाचं अंतर येईन, त्यातच एवढी सेटिंग आहे. तर शेतकरी मित्रांनो, पूर्ण प्लॉट हा चांगला आणि एकदम सुंदर प्रकारे कॅप्सूल साईजमध्ये लोड झालेला आहे. तर ह्या प्लॉटमध्ये एवढं लोड होण्याचं कारण, त्यानंतर एवढी चांगली साईज, त्यानंतर कोणतंही आपल्याला प्रॉब्लेम नाही, अशा सगळ्या गोष्टी ह्या प्लॉटमध्ये आपण आधीच नियोजन करून केलं. तर थोडं गवत उगलं आहे, आपण हे गवत वेळेस काढून घेऊ, जसं आपण खरबूज प्लॉटमध्ये केलं तसंच. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण एवढंच मी ह्या प्लॉटबद्दल सांगणार आहे. आता तुम्हाला मी खरबूजचं येणाऱ्या व्हिडिओमध्ये खरबूजबद्दल, आपल्या ह्या 15-20 दिवसाच्या ज्या अडचणी होत्या, त्यानंतर खरबूज कलिंगडचे मार्केट अचानक कशी पडलेत, त्यानंतर आपलं कलिंगडचं आपण कसं नियोजन केलं, त्यापासून आपण आपलं येणाऱ्या वेळेस म्हणजेच पुढल्या महिन्यात आपण सनबर्गिंगचा आपलं प्रॉब्लेम कमी होईल, अशा सगळ्या गोष्टी आपण आता रेग्युलर व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, मी भरपूर वेळेस बोललो आहे की आपण व्हिडिओ बनवू, पण काही ना काही अडचणी चालूच असतात, त्यामुळं आपलं व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आहे. तर मी येणाऱ्या वेळेमध्ये, म्हणजेच आता इथून पुढे रेग्युलरमध्ये मी तुम्हाला सांगतो मला कोणत्या अडचणी आल्या, त्या कोणत्या नाही. आणि आपलं जे कलिंगडचे प्लॉट आहेत, सध्याच्या 4 एकरचा हा प्लॉट आहे, म्हणजे 2 एकर आधी लागवड आहे, 2 एकरची नंतर लागवड आहे. दोन्ही प्लॉटमध्ये 12-13 दिवसाचं आपलं अंतर आहे. ह्या 12-13 दिवसाचं अंतर आपण का ठेवलं आहे, त्यानंतर आपल्याला ते फायद्याचं असणार की तोट्याचं असणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता रेग्युलरमध्ये बोलणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये कलिंगड प्लॉट कसे आहेत, कसे नाही, त्यानंतर खरबूजचे काय रेट चालू आहे, कलिंगडचे काय रेट चालू आहे, हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ज्या शेतकऱ्यांचे सेटिंग पिरियडमध्ये आता कलिंगड प्लॉट असतील, ते पाणी कमी करू नका, जास्त वाढून ठेवा, जेणेकरून तुमचे फळं एकदम क्वालिटीचे आणि कॅप्सूल साईज तयार होतील. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याच शेतकऱ्यांना आपलं राम राम.